पॅरामेडिकल हेल्थकेअर इंडस्ट्री ह्याबद्दल जर बोलायचं झालं तर आजही पॅरामेडिकल नावही न ऐकलेले अनेक जण आहेत. पॅरामेडिकल स्टाफ शिवाय डॉक्टरचं काम अपूर्ण आहे. आणि आमचं दुर्दैव असं की 2007 ॲक्सिडेंटली माझ्या मिस्टरांचं निधन झालं. की म्हणतात ना, अंथरूण बघून पाय पसरावं, हे खरोखर आहे. कोविड नंतर पॅरामेडिकल क्षेत्राची मागणी अतिशय वाढलेली आहे. मग त्यांना आम्ही कॉन्फिडन्स देतो की तुम्ही हरू नका. ह्या क्षेत्राच्या माध्यमातून तुम्ही अगदी चांगल्या पद्धतीने काम करून स्वतःचं करिअर करू शकता. नमस्कार, मी जया महाजन आणि आपल्या या भागामध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. आजचे आपले जे गेस्ट आहेत त्यांचं नाव आहे मालन अबनावे. गेली 16 वर्ष त्या पॅरामेडिकल या क्षेत्रामध्ये कार्यरत असून त्यांची स्वतःची कल्याण येथे एक ईगल इन्स्टिट्यूट म्हणून संस्था आहे, ज्याच्या त्या स्वतः संचालिका आहेत. वयाच्या अवघ्या 35-36व्या वर्षी पतीच्या निधनानंतर संसाराचा पूर्ण आपण जो म्हणतो डोलारा तो त्यांच्या अंगावर पडला आणि 2 मुलांना घेऊन त्यांनी काय संघर्ष केला आहे आणि मुलांना व्यवस्थित उच्च शिक्षण देऊन त्या स्वतःसुद्धा एक त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण कशी केली आहे याचा एक संघर्ष आपण आज त्यांच्याच तोंडून जाणून घेणार आहोत. तर मॅडम, तुमचे स्वागत आहे माझ्या या आजच्या पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे कल्पवृक्ष सृजनांचा. खूप खूप मनापासून स्वागत तुमचं. धन्यवाद मॅडम, आपण इथे आमंत्रित केल्याबद्दल खरंच धन्यवाद आपले. कारण की खरं तर हा संघर्ष अनेक स्त्रिया उपभोगत असतात आणि फार कमी लोकांना असं माईकसमोर येऊन बोलायचं संधी मिळते आणि तुमच्या माध्यमातून मला ही संधी मिळाली, त्याबद्दल खरंच तुमचे धन्यवाद. तर मॅडम, आपण सुरुवात करूयात की तुमचा हा जीवन प्रवास ज्याच्याबद्दल आपण बॅक कॅमेरा बोललो, तर पॅरामेडिकल हे क्षेत्र म्हणजे नेमकं काय? पॅरामेडिकल हेल्थकेअर इंडस्ट्री ह्याबद्दल जर बोलायचं झालं तर आजही पॅरामेडिकल नावही न ऐकलेले अनेक जण आहेत. ॲक्च्युली पॅरामेडिकल म्हणजे खरं तर पॅरामेडिकल म्हणजे काय, तर मेडिकल यंत्रणेला सहाय्यभूत असणारी संस्था, म्हणजे डॉक्टरांचे असिस्टंट, टेक्निशियन. आपल्याला हा वर्ग खरं तर माहीत असतो, पण त्यांना पॅरामेडिकल स्टाफ म्हणतात हे आपल्याला माहीत नसतं. त्याच्यामध्ये बरेच कोर्सेस येतात. त्याच्यामध्ये आम्ही काही कोर्सेस चालवतो. त्याच्यामध्ये आहे मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी, एक्सरे ECG टेक्निशियन, सिटी MRI टेक्निशियन, ऑप्टोमेट्री टेक्निशियन, डायलिसिस टेक्निशियन, ऑपरेशन थिएटर, ॲनेस्थेशिया, स्टरिलायझेशन, नर्सिंग, असे वेगवेगळे कोर्सेस आहेत जे पॅरामेडिकल ह्या क्षेत्राशी जुडलेले आहेत. म्हणजे मेडिकल डॉक्टर कितीही मोठे असेल तरी पण पॅरामेडिकल स्टाफ शिवाय डॉक्टरचं काम अपूर्ण आहे. तर हा वर्ग आम्ही 10वी-12वी नंतर ह्या विद्यार्थ्यांचे ॲडमिशन घेतो, त्यांना थिअरी लेक्चर देतो, त्यांना हॉस्पिटलमध्ये इंटर्नशिप देतो आणि बऱ्याच मुलांना इंटर्नशिपच्या दरम्यानच एक नोकरीची संधी उपलब्ध करून देतो आम्ही. बरोबर, खूप छान. आता मला थोडक्यात तुमच्या संघर्षाबद्दल जाणून घ्यायला आवडेल, कारण आता आपण जेव्हा बॅक कॅमेरा बोलत होतो तर तुम्ही मला तुमच्या जीवनपटाबद्दल बरंच काही सांगितलं आहे. तर त्याबद्दल माझ्या प्रेक्षकांना थोडंसं की त्याच्यामुळे काय होईल ना, की इतर स्त्रियांचं कसं असतं ना, खूप राई एवढं दुःख असतं पण त्या खूप बाऊ करतात त्याचा. पण जेव्हा आपण आजूबाजूला बघतो तेव्हा कळतं की डोंगरा एवढं दुःखसुद्धा काही तुमच्यासारख्या स्त्रिया असतात ज्या हसत पेलतात आणि एक उच्च म्हणजे शिखरावर जाऊन पोचतात. असं म्हणावं की संकटातून त्या संधी शोधतात आणि जी संधी मिळालं त्याचं सोनं तुम्ही केलं आहे. तर माझ्या ज्या आपल्यासारख्या मैत्रिणी असतील त्यांना जरा प्रेरणा मिळेल असं तुमच्या आयुष्यात ज्या घडलेल्या घडामोडी आहेत त्या त्यांना सांगा. तर सांगायचं झालं तर एक सदन परिवारामध्ये माझा जन्म झाला. माझे वडील कोर्टामध्ये बेलीफ होते. अरे वा, माझे पण वडील बेलीफ होते. ओके, अरे वा. आणि स्मॉल कॉजेस कोर्टामध्ये होते ते. आणि आम्ही 6 भावंड. माझे वडील त्यांच्या आई वडिलांना एकुलते एक, आत्या नाही, कोणी नाही. आम्ही आमचं गाव शाळगाव, कराड, सातारा साईड, त्या भागातले आम्ही. आणि माझे वडील एकटेच होते, मानलेली आत्या वगैरे अशी होती. आम्ही लहान होतो त्यावेळेस. आणि वडील कोर्टामध्ये, आई घरीच असायची. आमचा गृहिणीच होती. आणि एकदम साधी, आई पण साधी आणि वडील पण साधे. आणि आई वडील, माझी आजी
जेव्हापासून मला कळते माझ्या आजीला बघितलं, आजोबांना नाही बघितलं. आम्ही 6 भावंड, 3 मोठी बहीण एक वारली, नंतर 3 भाऊ 3 बहिणी. आम्ही व्यवस्थित आमच्या घरामध्ये सगळं होतं. नंतर आम्ही पहिलं जन्म दादरचा, त्याच्यानंतर वडिलांनी आम्हाला एक आमचं दादरला घर होतं, ते घर जेव्हा पडायला आलं तेव्हा आम्हाला बँड्राच्या ट्रान्झिस्ट कॅम्पमध्ये जाण्यास सांगितलं. मग बँड्राच्या ट्रान्झिस्ट कॅम्पमध्ये आम्ही आमचं लहानपण तिकडे गेलं. त्याच्यानंतर अंधेरीला वडिलांनी घर घेऊन ठेवलेलं होतं, अंधेरीला 4 बंगल्यामध्ये. तर आम्ही तिथे शिफ्ट झालो. तेव्हा साधारण मी असेल 8वीला वगैरे असेल. त्यावेळी आम्ही ते ट्रान्झिस्ट कॅम्पचं घर हे करून अंधेरीला शिफ्ट झालो. अंधेरीला मग तिथे शिफ्ट झाल्यानंतर एक 2-3 वर्षातच माझे वडील ऑफ झाले. त्यावेळेस मी 10वीला होते. वडील ऑफ झाल्यानंतर वडिलांच्या जागी मोठ्या भावाला नोकरी लावलेली होती तिकडे. त्यावेळेस असं चालायचं की बाबा कोणाला तरी एकाला, त्यामुळे बऱ्यापैकी होतं. भावाचं पण लग्न झालेलं होतं आणि भावाचं लग्न झाल्यानंतर 3 आठवड्यातच माझे वडील ऑफ झाले. त्यामुळे आमचं जे करिअर वगैरे आहे, मी आणि माझी लहान बहीण, त्यांचं काही त्यांना बघायला मिळालं नाही. मग मी 10वी झाली, कॉलेज शिक्षण झालं आणि घरामध्ये कमवणारं असं कोणीच नव्हतं. आणि कालांतराने भावाचंही माझ्या फक्त तापाचं निमित्त झालं आणि मोठ्या भावाचंही निधन झालं. त्यामुळे घरामध्ये कोणीच कमवणारं नव्हतं. मग आणि माझं लग्न झालं. माझा दुसरा भाऊ आहे, तो इंजिनियर झाला. त्याने ही सगळी जबाबदारी घेतली आणि आत्ता असं वाटतं की बरं झालं त्यावेळेस लग्न झालं, कारण की मी तरी निघून गेले घरातून. छोटी बहीण आहे, मग तिचं आणि ते सगळं सांभाळणं त्या भावाला माझ्या खूप म्हणजे केलं त्यांनी पण तसं मॅनेज. आणि मी 13वीला होते तेव्हा माझं लग्न झालं. म्हणजे अगदी 13वीचा माझा रिझल्ट होता आणि माझं लग्न सुरू होतं त्यावेळेस. स्थळ होतं इकडे घाटकोपरचं. मग लग्नानंतर मी घाटकोपरला गेले. पण माझे मिस्टर आरोग्य खात्यामध्ये नोकरीला होते. माझ्या मिस्टरांचं खूप इच्छा होती की माझी बायको ही शिकलेली पाहिजे. तर त्यांनी 13वीला मी असताना त्यांनी मला 14वी 15वी मी घाटकोपरवरून अंधेरी असं जायचे. काही दिवस माहेरी, काही दिवस सासरी, असं कर शनिवार रविवारी इकडे असं करत 13वी 14वी केलं मी SYTY. आणि 14वी TYला असताना प्रेग्नंट राहिले. त्यामुळे मला त्या वर्षी परीक्षा देता आली नाही. पण माझे मिस्टर एकदम त्यांची चिकाटीच होती, नाही तू बसायचंच परीक्षेला. मग नंतर पुढच्या वर्षी मी अभ्यास केला मुलीला सांभाळता आणि तिचा पहिला वाढदिवस होता. 1992चा जन्म तिचा. 1993ला तिचा पहिला 31 मेला वाढदिवस होता. त्या दिवशी माझा शेवटचा पेपर होता BAचा. आणि मग असं करून माझं BA झालं. आणि ॲक्च्युली खरं तर तेव्हा जर कोणी असं सपोर्ट केला असता तर पुढे शिकता आलं असतं, पण एक शिक्षण तिथेच थांबलं. आणि असं करत करत मग मुलगी झाली. मग मी छोटा मोठा जॉब घेतला. पण माझ्या मिस्टरांची इच्छा होती की आपलं एक काहीतरी स्वतःचा व्यवसाय असावा. मग आम्ही मिस्टरांची बदली, ते गव्हर्नमेंट सर्वंट होते, त्यांची भिवंडीला बदली झाली. मग आम्ही घाटकोपर सोडून जवळजवळ 2002मध्ये आम्ही कल्याणला घर घेतलं. तेव्हापासून मग आम्ही कल्याणला आहोत. आणि मग मिस्टरांचं निधन कधी झालं तुमच्या? 2002मध्ये घर घेतलं. 2006मध्ये दुकानाचा व्यवहार झाला. आणि आमचं दुर्दैव असं की 2007मध्ये ॲक्सिडेंटली माझ्या मिस्टरांचं निधन झालं. त्यावेळेस माझी मुलगी अंकिता, मोठी मुलगी, ती 10वीला होती आणि माझा मुलगा ओम तो 5वीला होता त्यावेळेस. आणि माझं स्वतःचं वय 36 होतं. आणि माझ्याकडे तर काही असं नोकरी अशी नव्हती. जे दुकान होतं आणि हे गव्हर्नमेंट सर्वंट होते, परंतु तरी पण एक मोठा असा एक संघर्षमय जीवन झालं माझं त्यावेळेस. सासू सासरे होते माझ्याकडे. मग ह्याच्यातून मार्ग कसा काढायचा. पण माझ्यामध्ये काय माहीत एक अशी एक शक्ती होती की त्या शक्तीच्या ह्याने मी मागे नाही बघत चालले. कारण की मी असा विचार केला की जे झालं ते झालं, आता त्यातून काही मार्ग नाही आपल्याला. आता मार्ग आपल्याला असा आहे की आपल्याला हे दोघांचं बघायला. आणि खरं सांगते, माझ्या मिस्टरांचं 13 दिवसाचं कार्य झालं आणि 14व्या दिवशी मी माझ्या दुकानामध्ये परत जाऊन उभी राहिली. साधारण 1 जून होता आणि मी बोक डेपो चालवायचे. त्यामुळे जून हा एकदम सीझन असतो बिझनेसचा. बाजूला शाळा आहे, त्या माझ्या दुकानाच्या बाजूला कल्याण ईस्टला शाळा आहे. आणि
मी एक जूनला जाऊन परत उभे राहिले. पूर्ण तो सीझन मी एकटीने काढला. मला रात्री घरी जायला उशीर व्हायचा. त्याच्या अगोदर म्हणजे मिस्टर जेव्हा यायचे दुकानामध्ये मला घरी जायला मिळायचं, पण नंतर मला तसं नाही आणि सपोर्ट नाही. आणि असं बिझनेस असेल तर हे आपण कोणालाही त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व नाही करू शकत त्या ह्याच्यामध्ये, कारण की पैशांचं देणं घेणं असतं, हिशोब असतो. परंतु मग साधारण मी अनेक जणांशी बोलले की मी एकटी कसं करणार. आणि जे माझे हितचिंतक होते काही, ज्यांनी माझं हे आम्हाला दोघांना ओळखायचे, आसपासची लोक नात्यातले, की तू माझ्या मनात विचारायला लागला की यांची पेन्शन पण सुरू नव्हती झाली. गव्हर्नमेंटची पेन्शन सुरू व्हायला कधी कधी बराच वेळ लागतो. 1 वर्षाने सुरू झाली पेन्शन. आणि मी असा विचार केला की जर मी इथेच अडकून, कारण की मला सकाळी एकदा दुकानात गेले की मला घरी जायला 10, 10:30 वाजायचे. आणि तिकडे लोकल लोक दुपारी आरामात झोपायचे वगैरे, पण मला तसं नव्हतं. मग मी पण कंटाळले आणि मुलगी 10वीला, त्यांना वेळ देणं पण गरजेचं. मग मी मी ठरवलं की दुकान जर मी रेंटवर दिलं आणि मी कुठेतरी छोटी मोठी नोकरी केली तर मला दुकानाचं पण इन्कम येईल आणि ते पण माझं एक इन्कम होईल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी वेळच्या वेळी ऑफिसला जाईल आणि घरी येईल मुलांसाठी. हां, मग मी बरोबर 20 डिसेंबर 2007ला, त्याच वर्षी साधारण 6 ते 7 महिन्यानंतर मी माझं पूर्ण हे करून व्यवहार हे करून स्टॉकिस्टला त्यांचा माल रिटर्न करून तो व्यवहार हे केला आणि माझं दुकान मी रेंटवर दिलं. त्यावेळेस सुरुवातीला 5,500चं रेंट मला सुरू झालं. म्हणजे ती एक फिक्स इन्कम माझी सुरू झाली. नंतर 5-6 महिन्याने ह्यांचं पेन्शन सुरू झाली. पेन्शन पण बऱ्यापैकी मिळायची. आणि मी एका ठिकाणी जॉबला लागले कल्याणमध्येच, की जेणेकरून मी, आणि माझे थोडेसे बाकीचे व्यवहार होते काही, जेणेकरून मी घरी येऊ शकते. मी कल्याणमध्ये जॉब सुरू केला आणि एक घडी बसली, हळूहळू घडी बसली. मुलीचं 12वी झालं. मुलगी 12वीला माझी बिर्ला कॉलेजला होती. मुलगा शाळा शिकत होता. आता एवढ्या कठीण काळामध्ये तुम्ही जेव्हा स्ट्रगल करत होतात तेव्हा आपल्याला एखादी कोणाकडनं तरी भक्कम साथ किंवा आधाराची गरज असते. ती कोणाकडनं तुम्हाला मिळाली? एक तर सर्वात महत्त्वाचं माझा भाऊ होता सपोर्टला. म्हणजे मी असं कोणाकडून जास्त अपेक्षा वगैरे नाही केली, पण बोलतात ना की आहे असं बोलायला. बरोबर. आणि दुसरं म्हणजे आर्थिकदृष्ट्या मी थोडी स्थिरस्थावर होते, खूप नाही. पण त्यावेळेस मी एक काम, म्हणजे मला असं वाटतं की सर्वांनीच करावं हे, की म्हणतात ना अंथरूण बघून पाय पसरावं. हे खरोखर आहे. तुमचं जेवढं इन्कम असतं ना, तुम्ही त्याच्यात त्या वेळेस ॲडजस्टमेंट केली, तोडजोड केली ना, तर पुढे अनेक प्रसंगांना तुम्हाला सामोरं जावं लागत नाही. आणि एक तो सेन्स माझ्यामध्ये आहे की आपलं जेवढं आहे तेवढंच करायचं. जास्त हे करून, म्हणतात ना ऋण काढून सण नाही साजरे करायचे, ते मी केलं. आणि माझ्या मुलीला, माझी मुलगी 10वीला होती, 12वीला ती राज अकॅडमीमध्ये होती. आणि तेव्हा तिकडचे राजन सर, त्यांनी माझ्या मुलीचं, कारण ते आम्हाला दोघांना ओळखायचे, त्यांना माहिती आम्ही किती कष्ट करतो, त्यांनी तिची मुलीची फी नाही घेतली. नंतर मुलगा 10वी झाला, त्याने कॉमर्सला परत त्याचं ॲडमिशन झालं, त्याचीही त्या लोकांनी फी घेतली नाही. तर ते एक त्यांनी मला खूप, म्हणजे परमेश्वर कुठून ना कुठून आपल्यासाठी उभा राहतो. आणि अशा पद्धतीने मग मी कल्याणची माझी करत होती ती नोकरी सोडली. आणि एक म्हणजे म्हणतात ना युनिवर्स आपल्याला कसं, म्हणजे एक टर्निंग पॉईंट होता. पण आता तुम्हाला सर्व निर्णय एकट्यालाच घ्यावे लागत होते, तर अशा परिस्थितीमध्ये मुलांच्या शिक्षणाचे तुम्हाला काही निर्णय घ्यावे लागले असतील, त्यामध्ये तुम्ही कसे घेतले? फार महत्त्वाचे निर्णय घेतले मी. आजपर्यंत निर्णय घेत आले आणि माझे सगळे निर्णय अगदी व्यवस्थित साकार झालेले आहेत. की असं नाही कधी झालं की मी कोणता निर्णय घेतला आणि तो चुकीचा ठरला. माझी मुलगी 12वी झाली, त्याच्यानंतर तिने BScला ॲडमिशन घेतलं. 12वीला तिला चांगले टक्के होते, 88% होते तिला 12वीला. आणि ती बोलली की, म्हणजे आता आपल्याला एवढं माहीत नाही की पुढे शिक्षण काय असायला पाहिजे. आम्ही अनेकांशी चर्चा करायचो, काय घ्यायचं. प्रत्येक असा अनुभव आला की जो व्यक्ती ज्या क्षेत्रामध्ये आहे त्याच्यातच ॲडमिशन घेण्यासाठी ते सांगायचे. हां, कोण डॉक्टर असेल तर अरे मेडिकलला जा, इंजिनियर असेल तर इंजिनियर चांगला आहे. पण माझ्या मुलीने सगळ्या गोष्टीचा, ती खूप विचारी आहे, तिने सगळ्या गोष्टीचा विचार केला आणि तिने मला जवळ बसून सांगितलं, मम्मी बघ आपल्याला खूप वाटतं हे करावं ते करावं, पण मी जर इंजिनिअरिंगला गेली किंवा मेडिकलला जरी गेले तरी खर्च प्रचंड असणार आहे. तू करू शकणार आहेस का एवढा खर्च? आपली परिस्थिती आहे का? त्याच्यापेक्षा मी BSc करेल
पुढे जाऊन MSc करेल आणि त्याच्यामध्ये मी तुला टॉप आणून दाखवेल. मी म्हटलं हो ठीक आहे, कारण की मला असं फार कोणाच्या विरुद्ध जाऊन आपलंच म्हणणं त्यांच्यावर लादावं हे कधी नाही वाटलं. कारण ती ज्या कॉन्फिडन्सनी बोलत होती, त्याच्या अगोदर पण त्यांचे वडील गेल्यानंतर दोन्ही मुलांनी मला खूप चांगल्या पद्धतीने साथ दिलेली होती. कधी हट्ट नाही कोणत्याच गोष्टीमध्ये. तर मी म्हटलं ठीक आहे बेटा, तुला जे हवं ते करतो. म्हणजे तुम्ही जो संघर्षातून पुढे आलात, त्यानंतर मुलांचं करिअरही तुम्ही खूप छान पद्धतीने घडवलं आहे. तर मुलांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये जाऊ द्यावं, याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? नक्कीच 100% मुलांना त्यांच्या क्षेत्रामध्ये जावं द्यावं जे ते बोलतात. कारण की त्याच्यामध्ये ते हे माझ्या घरातली 2 उदाहरणं आहेत. माझी मुलगी बोलली मम्मी मला असं करायचं आहे. मी म्हटलं ठीक आहे कर तू. मग तिने BSc ला तिने बायोटेक्नॉलॉजी विषय घेतला. 12वीला ती 10वीला असताना कल्याणमध्ये होली क्रॉसला होती. 12वीला बिर्ला कॉलेजमध्ये घेतलं. नंतर BSc ला बाहेर पडायचं बोलली. मग तिला सोमय्यामध्ये घेतलं ॲडमिशन विद्याविहारच्या. त्याच्यानंतर परत BSc ला पण चांगले पर्सेंटेज आले. त्या पर्सेंटेजच्या जोरावर तिला MSc ला रुईया कॉलेजमध्ये मिळालं. मग तिने बायोटेक्नॉलॉजी तिथून पूर्ण केली. कारण की ती बोलली तसंच मी केलं ना. मी जर तिला बोलली असती नाही तू तिथे नको जाऊ, तू अमकं कर, तर तिने कदाचित माझ्यासाठी केलं असतं, पण मनातून नाही ना ते. मग तिने ते केलं. नंतर तिने भारत सिरममध्ये अंबरनाथला, परत बायोजिनॉमिक्स ठाण्याला तिने जॉब केला. मग तिची एक मैत्रीण होती, त्या खास मैत्रिणी त्यांनी ठरवलं की आपल्याला बाहेर जायचं आहे फर्दर स्टडीसाठी, PhD साठी. मग त्यांनी GREचा अभ्यास केला, टफेलची एक्झाम दिली. तो खूप अतिशय संघर्षाचा काळ होता, अतिशय संघर्षाचा काळ. म्हणजे साधारण 2014-15-16चा वेळ होता तो. आणि मग ह्या मुली लागल्या अगदी फार झपाटून त्याच परीक्षेच्या मागे लागल्या. आणि असं ते सगळं पास होत माझी मुलगी 2018मध्ये 14 ऑगस्ट 2018ला ती US PhD साठी गेली. म्हणजे तिथे एक माझा टप्पा पूर्ण झाला. आणि ते पण स्कॉलरशिपवर गेली, मला काहीच खर्च नाही. फक्त तिला फ्लाईटच्या तिकिटासाठी वगैरे मी पैशांची अरेंजमेंट केली. आणि इथे एक मुद्दा मला सांगायचा राहिला की आर्थिक नियोजन कसं असावं. तर माझ्या मिस्टरांचे जेवढे पण फंड मिळाले नंतर, ते सगळे काही फार मोठी रक्कम नव्हती, पण ते सगळे फंड मी माझ्या दुकानाचं जे लोन घेतलेलं होतं ना, ते लोन पूर्ण करण्यामध्ये मी खर्च केलं मी. कारण दुकानाचं लोन माझं त्यावेळेस 6.5 लाखाचं दुकान होतं आणि 4 लाखाचं माझं लोन होतं. मग मी कुठेही पैसा खर्च न करता मी ते लोन क्लिअर केलं आणि पहिली ती फाईल हातामध्ये घेतली. बँकेनेही सपोर्ट केला, कारण की दोघांपैकी एक जण नव्हता, त्यामुळे त्यांनी व्याज वगैरे माफ केलं. मूळ मुद्दलच आणि फार थोडेफार पैसे वर गेले. आणि मी ते जे फंड मिळालेला पूर्ण त्याच्यामध्ये हे केला, मी इन्व्हेस्ट केला. ओरिजिनल फाईल हातामध्ये घेतली, म्हणजे माझी प्रॉपर्टी ओरिजिनल माझ्या हातामध्ये आली. अशा पद्धतीने. आता मॅडम हा झाला तुमचा स्ट्रगल, म्हणजे एका गृहिणीपासून ते एक तुमचं जे शॉप होतं तिथपर्यंत तुम्ही त्याचे ओनर झालात. नंतर झाला तुमचा प्रवास, म्हणजे मिस्टरांचं निधन, मुलांचं सगळे संस्कार करून त्यांना व्यवस्थित त्यांचं शिक्षण वगैरे तुम्ही केलं. पण आता तुमची प्रोफाईल जेव्हा मी बघितली तेव्हा तुमचं हे पॅरामेडिकल क्षेत्रामध्ये तुम्ही कसा आलात, म्हणजे हा टर्निंग पॉईंट कसा? हा अतिशय माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट आहे. माझ्या मिस्टरांचे एक मित्र आहेत, त्यांचे भाऊ माझ्या मिस्टरांचे ते असे मित्रच होते, पण एवढं असं घसट नव्हती मैत्रीमध्ये, पण होते ते ठाण्याला राहतात. आणि त्यांच्या मुलाला मस्क्युलर डिस्ट्रॉफी आजार झालेला होता. मस्क्युलर डिस्ट्रॉफी म्हणजे स्नायूंचा आजार. तो फार कमी लोकांना होतो, मुलांना होतो. पण त्याच्यामध्ये त्यांचं दुर्दैव, त्यांना 2 मुलं, त्याच्यातलं एक मुलगी एक मुलगा. मुलाचं नाव गौरव होतं आणि त्याला तो आजार झालेला होता. तर त्याच्या उपचारात ॲक्च्युली त्याचा उपचार नाहीच आहेत, पण तरी पण त्यांची मिसेस रेडिओलॉजिस्ट असल्यामुळे त्यांनी अनेक प्रकारे ज्यांनी सांगितलं ते त्यांनी केलं मुलासाठी. तर त्या दरम्यान ते अनेक ठिकाणी जायचे. आणि मुलाला कोणी पण सांगितलं, ते म्हणतात ना एक माया असते, आपला मुलगा चांगला व्हावा असं, आणि ते जायचे. तर त्यांना असं अनेक ठिकाणी त्याच्या उपचारादरम्यान त्यांच्या लक्षात आलं की हा जो वर्ग आहे, हा जो डॉक्टरांसोबत काम करतो, ह्या वर्गासाठी काहीतरी करायला पाहिजे. म्हणजे ही 2006-07ची गोष्ट, तेव्हा माझं त्यांचा परिचय नव्हता.
तर तेव्हा त्यांनी एक GG एज्युकेशन ऑफ पॅरामेडिकल सायन्स म्हणून एक संस्था जस्ट सुरू करून ठेवलेली होती. पण मुलाच्या आजारपणामुळे त्यांना त्याच्याकडे लक्ष देता येत नव्हतं. हां, त्यांचं नाव डॉक्टर गौतम गोसावी. तर त्यांचं एक ठाणा स्टेशनला सिद्धार्थ टॉवर म्हणजे स्टेशनच्या बाहेरच त्यांचं एक छोटंसं ऑफिस होतं स्वतःचं. आणि योगायोगाने त्यांना कळलेलं होतं की माझे मिस्टर गेले म्हणून. आणि एका नातेवाईकांच्या इथे ते दोघे आणि मी आमच्याशी भेट झाली. आणि मला माझ्या अनुकंपा तत्वाच्या कामासाठी मला ठाण्याला जावं लागायचं. आणि मग इथे एकीकडे मुलांचं शिक्षण आणि मला माझ्या व्यवसायाची एवढी सवय होती की मला रिकामं पण बसवणार. म्हणजे कल्याणमध्ये मी जो जॉब घेतलेला होता तो पण मी सोडलेला होता. मग 2009 मी त्यांच्या ऑफिसला गेले. आणि त्यांच्या ऑफिसला बघितलं तर मलाही कळेना हे पॅरामेडिकल नक्की काय आहे. पण हळूहळू मग मला माझ्या ट्रेनचा पास काढला, त्यांच्या इथे जायला लागले. आणि बाजूलाच असल्या ऑफिसमध्ये त्यांनी मला जर कधी सांगितलं की 12 वाजता या, तर मी 11 वाजताच जायचे. कारण की माझी दोन्ही मुलं शाळेत जायचे. मी घरी काय करणार, शाळा कॉलेज मुलांचं सुरू होतं, मी घरी काय करणार. मग मी तिथे जाऊन बसायला लागले. हळूहळू माझी इन्व्हॉल्वमेंट तिथे वाढत गेली. हां, आणि मग असं वाटलं की अरे आपण पण ह्याच्यामध्येच काम करतोय की काय. मग ते बोलले की तुम्ही इथे तिथे पण कुठे जात नाही तर इथे येऊन बसा. मग मी माझं तिथे येणं जाणं, मग हळूहळू हे पॅरामेडिकल काय आहे हे समजत गेलं. मग त्यांचा मुलगा आहे, त्याचं 2015 त्याचं निधन झालं. अनेक औषधोपचार झाले त्याच्यावर. मग त्याच्यानंतर ते सर पण रिकामे झाले. रिकामे म्हणजे पूर्ण वेळ ते देऊ शकले, अगोदर तेवढा वेळ द्यायला नाही मिळायचा. मग तो गेला आणि त्यांच्या इन्स्टिट्यूटला खूप विद्यार्थी संख्या वाढली. मग आम्ही गुगल ॲड रन केली, परत जस्ट डायलवर आम्ही दिलं, परत अशा पद्धतीने आम्ही थोडी मार्केटिंग करायला सुरुवात केली. ते मग मुलांना अवेअरनेस व्हायला लागला. बरोबर. मग ॲडमिशन वाढत गेले तिथे. मग फुल फोकस त्याच्यावरच होता. अच्छा, बरोबर. मग आता त्या इन्स्टिट्यूटमध्ये जेव्हा तुम्ही काम करत होतात मॅडम त्यांच्यासोबत, त्यात तुमचा नंतर काय म्हणजे पुढे रोल काय होतं त्या इन्स्टिट्यूटसोबतचं? त्याच्यामध्ये मी एक ॲडमिन किंवा ब्रांच हेड म्हणून काम करत होते. आणि इन्स्टिट्यूट खूप प्रमाणात वाढावी अशी माझी खूप इच्छा होती, आमची इच्छा होती. त्या पद्धतीने आम्ही इन्स्टिट्यूट वाढवली. पण नंतर मग 2023 कल्याणमध्ये मी माझं कल्याण ईस्टचं दुकान विकलं. आणि कल्याण वेस्टमध्ये मी माझी स्वतःची प्रॉपर्टी घेतली. आणि मग कल्पना आली की आता आपलं स्वतःचं काहीतरी करावं. मग मी तेव्हा ईगल इन्स्टिट्यूट ह्या इन्स्टिट्यूटची स्थापना केली. आणि सेम कोर्सेस मी माझ्या इन्स्टिट्यूटमध्ये सुरू केले मी. अरे वा, बरोबर. मग आता ही जी इन्स्टिट्यूट आहे तुमची ईगल इन्स्टिट्यूट कल्याण वेस्टमध्ये आहे, बरोबर. तर आता हे पॅरामेडिकल क्षेत्रात आत्ताच्या काळात किती मागणी आहे? कोविड नंतर पॅरामेडिकल क्षेत्राची मागणी अतिशय वाढलेली आहे. त्याच्या अगोदर एवढी जागरूकता नव्हती ह्या सेक्टरबद्दल. परंतु कोविडमध्ये जर आपण बघितलं तर सर्वात जास्त काम ह्या क्षेत्राने केलेलं आहे. आणि पहिले एवढे कॉम्पिटिशनला एवढी स्पर्धा नव्हती. परंतु आज जर बघितलं ना तर खूप इन्स्टिट्यूट पॅरामेडिकलच्या तयार झालेले आहेत. हां, आणि 10वी पास एखाद्या मुलीला नर्सिंग असिस्टंटचा जरी कोर्स केला तरी ती कुठेही सर्व्हाइव्ह करू शकते. जगात कुठेही गेलं तरी लोकसंख्या वाढते. मला थोडंसं माझ्या प्रेक्षकांना ऐकायला आवडेल की ही संस्था नेमकी म्हणजे त्याचं विद्यार्थ्यांना काय फायदा आहे पुढे जर यांनी ह्या करिअरमध्ये यायचं ठरवलं विद्यार्थ्यांनी. तुम्ही जे म्हणतायत की 10वी-12वी नंतर तुम्ही याच्यामध्ये करिअर म्हणजे कोर्स केल्यानंतर तर त्यांना काय काय अजून संधी उपलब्ध होऊ शकतात? 12वी नंतर अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्राची निवड करतात. त्याच्यात तसंच एक क्षेत्र आहे पॅरामेडिकल. मेडिकलशी वैद्यकीय सहाय्यक ज्याला म्हणू शकतो आपण, असिस्टंट टेक्निशियन. तर आम्ही एवढे वर्ष चालवतोय तर अनुभव असा आहे की जेव्हा 12वीला मुलं असतात तेव्हा विद्यार्थ्यांना असं वाटत असतं की एक मोठं स्वप्न असतं. आपलंही त्यावेळेस होतं स्वप्न की आपण डॉक्टर बनावं, आपण नर्स बनावं, BSc नर्सिंग, GNM नर्सिंग वगैरे आपण बनावे. परंतु थोडं सगळ्यांना शक्य होतं ते. तेव्हा स्वप्न खूप असतात. मुलं अभ्यास प्रचंड करतात पण काही मुलांना तेवढे मार्क नाही पडत म्हणा किंवा अजून काही असतात अडचणी. काही मुलं, बरीच मुलं त्याच्यामध्ये यशस्वी होत नाही डॉक्टर बनण्यामागे. त्याची कारणं अशी आहेत की काही मुलं आहेत त्यांना बौद्धिकदृष्ट्या ते कमी असतात. कमी असू शकतात. बरे त्यांच्याकडे फायनान्शियल सपोर्ट चांगला आहे पण बौद्धिकदृष्ट्या नसल्यामुळे ते तिथे उत्तीर्ण होत नाहीत. किंवा काही लोकांकडे बौद्धिकदृष्ट्या ते असतात पण तेवढा पैसा नसतो. हां,
अशा अनेक दृष्टीने मुलं डॉक्टर बनू शकत नाही, पण आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही डॉक्टर नाही बनू शकत, पण तुम्ही त्याच क्षेत्रामध्ये त्यांचे असिस्टंट टेक्निशियन म्हणून तुम्ही उच्च दर्जाचे काम करू शकता. क्लास 3ची पोस्ट आहे ही, आणि त्यांचं ह्या माध्यमातून त्यांचं करिअर खूप चांगलं होऊ शकतं. त्या अर्थाने बरेच कोर्सेस आहे त्याच्यामध्ये. आपण जर त्याचं सर्च केला तर खूप करण्यासारखं भरपूर आहे. एक सेवा होते, समाजसेवा पण होते, लोकांचे आशीर्वादही मिळतात पेशंटचे, आणि आहे आता मुलं अवेअर झालेली आहेत याबद्दल. त्यांना मग आम्ही सांगतो की बाबा, आणि काही मुलांचं कसं एक ग्रुप असतो, ग्रुपमध्ये काही मुलांना काय मेडिकलला गेले तर बाकीच्यांना वाटतं अरे आता मी काय करू शकतो की नाही, मग त्यांना आम्ही कॉन्फिडन्स देतो की तुम्ही हरू नका, ह्या क्षेत्राच्या माध्यमातून तुम्ही अगदी चांगल्या पद्धतीने काम करून स्वतःचं करिअर करू शकता. हां मॅडम, आता तुम्ही जे सांगितलं आमच्या श्रोत्यांना कळलं की पॅरामेडिकल म्हणजे नेमकं काय, त्याच्यामध्ये करिअरच्या काय काय संधी उपलब्ध आहे. तर आता तुमची ही जी संस्था आहे ईगल इन्स्टिट्यूट, तर त्याच्यामार्फत तुम्ही अजून पुढच्या 5 वर्षामध्ये किंवा येणाऱ्या भविष्य काळामध्ये काही उपक्रम राबवणार आहात का, किंवा काय तर आमच्यापर्यंत काय तुमची सेवा उपलब्ध करून देऊ शकता तुम्ही अजून? मी असं कोणाच्या संयुक्त विद्यमाने जर आम्हाला एक मोठी जागा जर मिळते, 3-4 गुंठे जागा जर मला मिळाली, कारण की आता जागेच्या किमती खूप वाढलेल्या आहेत, आमची करण्याची खूप इच्छा आहे, पण जागा जर चांगली मिळाली तर त्या माध्यमातून आम्ही त्यांचं नाव देऊन आम्ही आमची संस्था एक त्याचा मोठा एक वृक्ष करू शकतो. बरोबर. खूप मोठ्या प्रमाणात ह्याच्यामध्ये काम करण्याची संधी आहे. मी तसं एक कोणाच्या तरी शोधात आहे की अशी जर जागा आपल्याला मिळाली तर त्या जागा जर आपल्याकडे जर जागा मोठी असेल ना, तर आपण अनेक कोर्सेस त्याच्यामध्ये इम्प्लिमेंट करू शकतो आपण. उपक्रम राबवू शकतो आपण. बरोबर. आता समाजात जे आता मुलं आहेत त्यांना तुम्ही काय संदेश देऊ शकतात करिअरबद्दल म्हणा किंवा तुमच्या इन्स्टिट्यूट मार्फत? आज आपण जर बघितलं ना तर समाजामध्ये अजून पण अनेक विद्यार्थी असे असतात, मुलं मुली असतात की फी भरावी लागेल म्हणून ते पुढे जातच नाहीत, आणि असंच छोटं मोठं काम करतात किंवा कुठेतरी टवाळगिरी करत उभं राहणं. तर खरं तर अशा मुलांनी काही ना काहीतरी करायला पाहिजे जेणेकरून घराला हातभार लागेल आणि ते व्यस्त राहतील. हां, तर आता आमच्याकडे बरेच अशा मुली होत्या की ज्या घरकाम करायच्या, त्यांनाही आम्ही 1-1 वर्षाचे कोर्स देऊन, नर्सिंग असिस्टंटचे कोर्स देऊन एक चांगलं एक त्यांचं कुठेतरी हॉस्पिटलमध्ये छोटे मोठे काम करता येते. हां, कारण की एक समाजसेवाच आहे. आज तुम्ही विचार करा की एवढे लोकसंख्या वाढते, हॉस्पिटल वाढतात आहे, डायग्नोस्टिक सेंटर, पॅथॉलॉजी लॅब ह्यांची किती गरज आहे. आज होम व्हिजिट, आज आपल्यालाही होम व्हिजिट पाहिजे असते. जर आपल्याला रक्त तपासायचं असेल तर आपण तिथे जात नाही, आपल्याला असं वाटतं अरे फोन करून बोलवावं त्यांना, म्हणजे घरी सेवा आता मिळायला लागलेली आपल्याला. तर ह्या मुलांना खूप चांगली संधी आहे याच्यामध्ये. आजकाल काय झालंय की अनेकांच्या, आता माझी मुलगीच बाहेरगावी आहे, बरोबर आहे, अनेक पालक इकडे आहेत, मुलं तिकडे आहेत. कधी इथे काही झालं तर त्यांना अशी एखादी ट्रेन नर्स पाहिजे की जे त्यांच्या आईवडिलांना लक्ष देऊ शकतात. मुलं काय बोलतील आईवडिलांना की तुम्ही एखादी नर्स ठेवा, आम्ही मुलं वेळ नाही देऊ शकत पण ते पैसे देऊ शकतात, खर्च करू शकतात. तर त्या दृष्टीने ह्या क्षेत्रामध्ये खूप एक चांगलं मुलं करिअर करू शकतात. 10वी पास मुलगी दिवसाला 500,000 रुपये सुद्धा कमवू शकते ती. आणि आम्ही असे ब्युरो किंवा प्लेसमेंट सुरू करायचा आमचा प्रयत्न आहे की आपली मुलं बसून राहणारच नाहीत. पटापट त्यांना जॉब मिळेल आणि एक अर्निंग सुरू होईल, म्हणजे अर्न अँड लर्न ह्या तत्वावर आपण त्यांना न्यूनगंड राहणार नाही, एक प्रोफेशनल जॉब करतील ते, असा आमचा एक मानस आहे संस्थेचा. मॅडम, तुम्ही बोलताना आता मगाशी मुलीचा उल्लेख केला की ती आता बाहेर हे करते, मग शिक्षण घेते, उच्च पदावर आहे, ती PhD केली आहे ना तिने? हो. तर मुलाबद्दलही जाणून घ्यायला आवडेल मला. माझ्या 2 मुलांमध्ये फार विरोधाभास आहे. मुलगी अतिशय अभ्यासू, तर माझ्या मुलाला अभ्यासाची अजिबात आवड नाही. त्याला 10वी मध्ये आम्ही, कारण की तो कला ह्या क्षेत्राकडे त्याचा जास्त कल होता पहिल्यापासून, आर्टकडे. आणि मला ह्या गोष्टीची थोडीशी खंत वाटते की त्याच्याकडे ज्या पद्धतीने मी बघायला पाहिजे होतं, जसे परिस्थिती माझ्यावर अचानक असं संकट आलं, म्हणजे ज्या वयात त्याला तुमची गरज होती जास्त संघर्ष सुरू होता. हा,
तो काय करायचा, घरामध्ये कोण नसेल ना, तो त्याने घराची चावी 5वीला असल्यापासून सांभाळलेली आहे. असं कधीच नाही झालं की तो बाहेर गेला आणि घर लॉक झालं आणि आम्हाला त्रास सहन करावा लागला, असं कधीही नाही. आणि तो काय करायचा, घरामध्ये खाना खजाना, संजीव कपूरचा खाना खजाना बघत राहायचा. हां, मी ठाण्याला जायचे, मुलगी कॉलेजला जायचे, तो शाळेतून लवकर यायचा. मग तो असं काहीतरी शिरा कर किंवा अजून काहीतरी कर असं. मग त्याची मला त्यावेळेस त्याची कुकिंगमधली आवड दिसायला लागली. मग केक बनव, केकचं सामान आणलं एवढं, मध्ये काही केक बनवून त्याने दुकानांमध्ये गेला. पण नंतर हळूहळू त्याच्यातला पण इंटरेस्ट कमी झाला आणि अभ्यासच करायचा नाही तो. आम्ही खूप टेन्शनमध्ये असायचो आणि मी आणि मुलीने अभ्यासासाठी त्याला हे केलं, बोललो काय तर घरातलं वातावरण 3-4 दिवस एकदम खराब होऊन जायचं आमचं. कारण त्याला ती आवडच नव्हती. तो एका बाजूला असं बसूच शकत नाही अर्धा 1 तास पुस्तकं वही घेऊन. फक्त परीक्षेच्या अगोदर तो अभ्यास करायचा 2-4 दिवस. आणि मुलगी 12-12, 14-14 तास अभ्यास करायची, त्यामुळे तिला त्याचं पटायचं नाही. मग 12वी झाला, 12वीला पण चांगले पर्सेंटेज मिळाले त्याला, 72% 12वीला होते. नंतर कसं तरी म्हटलं, अरे बाबा तू हे तरी कर, ग्रॅज्युएट तरी कर. बँकेची परीक्षा दिली, तिथे बँकेच्या परीक्षा त्याला घातल्या क्लासेसला, तिथेही बरोबर जायचं नाही. नंतर मग त्याला पण BBI केलं त्याने, बिर्ला कॉलेजमधून त्याने, बँकिंग अँड इन्शुरन्समधून त्याने डिग्री केली. त्यात पण पहिल्याच अटेम्प्टमध्ये पास झाला. आता पुढे काय करायचं, तर ह्याला कुठे हॉटेल मॅनेजमेंटला टाक बोलला. हॉटेल मॅनेजमेंटला 86,000 रुपये भरले मी. आणि तिथे ॲडमिशन घेतल्यानंतर 8च दिवसात बोलतो, मम्मी मला कॅन्सल करायचे ते, कारण की तिथे कोणीतरी सांगितलं तिथे 10-10 किलो कांदे कापायला लावतात. आणि एकही लेक्चर अटेंड केलं नाही. त्याला म्हटलं पहिला मेल टाक तिथे, कारण लेक्चर सुरू व्हायला वेळ होते, कॉलेज सुरू व्हायला. मग त्याने तिथे मेल टाकला की मला नाही करायचं, असं तसं करून ते पैसे मिळायला बरेच वेळ लागला. मग म्हटलं तू काहीतरी कर. मग तो त्याने मला बोलला, मम्मी मला मेकअपमध्ये जायचं आहे. त्याचंही मी ऐकलं. हां, पण कशी आवड निर्माण झाली, म्हणजे कला होतीच ना. अच्छा, ती मुलं काहीच नाही, पण ती मुलं चर्चा करायचे. त्याने सांगितलं मी कुकिंगचं केकचं वगैरे करणार, आईस्क्रीम केकचं. मी त्याच्यासाठी सपोर्ट केला. मग मला हॉटेल मॅनेजमेंट करायचं, कारण की मला ते आयुष्यामध्ये गिल्ट नाही पाहिजे होतं की अरे त्यांनी सांगितलं आणि मी केलं नाही. त्याच्यासाठी केलं. त्याच्यातून त्याने माघार घेतली. परत त्याने मला सांगितलं की मला मेकअपमध्ये करायचं आहे. म्हटलं करणार आहेस का नक्की, तर हो म्हणे करणार. मग तो घनसोलीला जायला लागला. मग त्यांनी पण विराज पाटीलने पण त्याला सपोर्ट केला. तिथे 1 लाख फी होती, मी थोडे पैसे भरले त्याचे. आणि ह्याने खूप चांगलं केलं तिथे. त्याच्यानंतर तिथे करून आल्यानंतर ठप्प सगळं, कोविड आला. कोविडमध्ये सगळंच असं. आणि हा मुलगा माझ्या घरात बसून असायचा. मला टेन्शन व्हायचं, बापरे जर ह्याचा असा तो टच गेला आणि इतर मुलांसारखं आपण बघतो बाहेर मुलं, तर मग काय करायचं. मग मी ना त्याला खूप मागे लागायची त्याच्या. मी खूप किटकिट करायची त्याला, कारण की मला असं वाटायचं तू ॲटलिस्ट एखाद्या दुकानामध्ये जा, तुझं जी कला आहे त्याचं एक मला पैसे नको देऊ, पण तू एंगेज राहा. कारण की एकदा ती घरात बसायची सवय लागली ना, त्या झोनमध्ये माणूस गेला ना की मग कधी कधी ते मुश्किल होऊन जातं. आणि मला असं वाटायचं ती मुलगी एवढी अभ्यास करते, ती एवढी धावपळ करते, मी एवढे करते, तू पण तो ह्याच्यावर काय व्हिडिओज वगैरे बघत असायचा. तो शांत नसायचा, पण त्याला असं वाटायचं मम्मी का किटकिट करते. आणि मला असं वाटायचं अरे तुला का समजत नाही. हां, की बाकीची मुलं आपण बघतो ज्यांचे आई वडील आहेत, तरी ती मुलं आपण बघतो कुठेतरी मारामाऱ्या करतात, तंबाखू वगैरे खातात, असं व्यसन लागतं त्यांना. ती एक काळजी, तू कुठेतरी बिझी राहिलास ना. पण त्याने एक केलं, कधी कोणाला घरात वगैरे घेऊन बसला नाही तो आणि त्याचा मोबाईल. मग एक दिवस चिडून मला बोलला, मम्मी तुला काय वाटतं की मी काय असं टाइमपास करतो का, पण मी बघ काहीतरी बघतोय. आणि त्याच्या मनामध्ये ना कुठेतरी काहीतरी एक विचार चालू होता की आपण काहीतरी करूया. मग मला बोलला मम्मी मला, मग त्याला खरं तर तो माझ्या किटकिटीला वैतागला. आणि त्याने सांगितलं की मम्मी मी ना असा विचार करतोय. पहिलं तर लोक बोलायचे अरे काय हे मेकअपचं, तर तो मला त्याने समजावून सांगितलं तुम्ही काय ह्या फील्डकडे असं बघता. बरोबर, आम्ही स्त्रियांना ते साडी वगैरे नेसवतो, तुम्हाला ते वेगळं वाटतं, पण कलाकार लोक टीव्हीवर आले, कला आहे शेवटी. कलाकार लोक टीव्हीवर आले, चला हवा येऊ द्या मध्ये जर तुम्ही बघितलं तर कलाकार जर टीव्हीवर साड्या वगैरे नेसून आले तर तुम्हाला ते छान वाटतं. हां, मग त्याने माझा थोडासा
आणि आमच्या घरात त्याचं काही बॅकग्राऊंड नव्हतं. त्याने जेव्हा माल सगळं ते सामान भरलं त्याने मेकअपचं, बापरे मी तर एकेका वस्तूकडे बघत राहायचे, हे एवढं महाग, ते तेवढं महाग, व्हॅनिटी बघून हां एकदम वाटायचं की अरे नाही मम्मी हे आहेच तसं. त्याने मला खूप पटवून दिलं. आणि मग तो मला बोलला मम्मी मला थोडासा फायनान्स लागेल आणि मी थोडासा एक स्टुडिओ टाईप घरातच करतो. मग त्याने अक्षरशः मी तर जसा बोलला तसं मी केलं. किती पैसे पाहिजे तुला, ठीक आहे एवढे, पण पैसे वाया नाही गेले पाहिजे. माझं एकच होतं. त्याला माहीत होतं की मम्मी कशी करते. आणि मला ते इन्स्टिट्यूट जे ठाण्याचं इन्स्टिट्यूट आहे ना त्याच्यामध्ये आम्ही फुल फोर्स करायला लागलो ना, मग त्याचे ब्रांचेस वाढवले आम्ही. मग मला आर्थिकदृष्ट्या मी एकदम चांगली व्यवस्थित झाले. मग त्याला जे पाहिजे होतं ते मी करू शकले. मुलगी तर तिथे होती, तिचा काही खर्च नव्हता, तिचं स्कॉलरशिपवर तिथे सुरू होतं. मग हाच माझा फोकस होता की ह्याचा आता एक स्टेबल करायचं ह्याला. मग त्याला जेवढे पैसे होते तेवढे दिले त्याला. त्याने हळूहळू सगळं सेटअपसाठी जे लागत गेलं ते केलं. आणि अक्षरशः त्याने 3 वर्षापूर्वी पूर्ण वर्ष त्याने आमच्या घरातूनच क्लासेस चालवले. त्याच्यामध्ये त्याने 5 दिवसाचे 8 ते 9 मास्टर क्लास घेतले आणि बेसिक टू ॲडव्हान्स 2-2 महिन्याचे 3 क्लासेस त्याने घरातून घेतले. माझ्या घरामध्ये गोदरेज मुली यायच्या लांबून आणि त्याचं शिकवणं इतकं छान आहे ना, कम्युनिकेशन स्किल छान आहे त्याची. मग हे सगळं बघितलं, 1 वर्ष केलं. म्हटलं आता करायची सोसायटी ऑब्जेक्शन घेतली तर प्रॉब्लेम होईल आपल्याला. बरोबर. मग मी कल्याण रामबागेमध्ये त्याला गेल्या वर्षी ह्या ऑक्टोबरला 1 वर्ष होईल मी त्याला स्टुडिओ टाकून दिला. मग त्या स्टुडिओमध्ये आता त्याचं खूप चांगलं नाव झालेलं आहे आणि छान स्टेबल झाला तो आता. ठीक आहे मॅडम, आता आपण पुढचं एक रॅपिड फायर राऊंड घेऊयात ज्याच्यामध्ये मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे. तुम्ही थोडक्यात त्याची उत्तर. आयुष्यातला सर्वात मोठा टर्निंग पॉईंट काय होता तुमचा? ही पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट मिळणं, ज्या क्षेत्राशी मला माहितीही नव्हती. मला कधी वाटलं पण नाही की ह्या क्षेत्रामध्ये मी कार्यरत असेल भविष्यामध्ये. तो माझा सगळ्यात टर्निंग पॉईंट झाला. एका शब्दात तुमचं जीवन मंत्र काय असेल? मी स्त्रियांना सांगू इच्छिते की परिस्थिती कशीही असेल, कशीही असू दे, पण हिंमत नका हारू आणि लाचार नका हो. आर्थिकदृष्ट्या सक्षम राहा. तुमच्या आयुष्याची खरी ताकद? माझी 2 मुलं. मस्त. विद्यार्थ्यांना देण्यासाठी एखादी सल्ला किंवा ओळ काही आहे? माझं ईगल इन्स्टिट्यूट आहे. मी त्या शब्दालाच धरून सांगू इच्छिते की गरुडासोबत चालाल तर गरुड झेप घ्याल. बरोबर. संघर्ष की यश? संघर्ष खूप काही शिकवतो आपल्याला. तेव्हाच संघर्षाशिवाय यश पण नाही ना. आणि संघर्ष करून मिळालेलं यश कायमस्वरूपी असतं. ईगल इन्स्टिट्यूट स्वप्न एका वाक्यात काय सांगाल? मला आजकाल सोशल मीडियामुळे जग जवळ आलेलं आहे. भविष्यामध्ये मला ईगल इन्स्टिट्यूटच्या खूप ब्रांचेस चालवायचे आहेत. आणि जे अशा पद्धतीने काहीतरी करू इच्छितात त्यांच्याकडे फायनान्स कमी असतो. इच्छा आहे, तुम्हालाही वाटत असेल मी स्वतःचं सेटअप टाकावं, तर अशा लोकांना माझ्याबरोबर जुडणारी असतील तर त्यांना मी एक संधी देऊ इच्छिते. आणि माझ्याबरोबर काम करण्याची, जास्त फायनान्स वगैरे न टाकता एक मी त्यांना ती संधी देऊ इच्छिते. एखादी आवडीचं पुस्तक किंवा काही? बाबासाहेब आंबेडकरी व्यक्तिमत्वाचा प्रभाव आहे. बरोबर. तुमच्यासाठी महिला शक्ती म्हणजे काय? महिला शक्ती या नावातच सर्व आलेलं आहे. फक्त त्याचा प्रॉपर आपण वापर केला पाहिजे. आपल्यामध्ये प्रत्येक महिलेमध्ये एक शक्ती आहे की म्हणजे मी एक त्यांना सांगू इच्छिते की आपला जोडीदार जर निघून गेला तर त्याची काही स्वप्न असेल ना ती अशी वाऱ्यावर नाही टाकायची आपण. ती स्वप्न आपल्या माध्यमातून किती साकार होऊ शकतात. आणि एक कधी पण आपण असे आयुष्यात एकटं बसलो तर आपल्याला हे जाणीव झालं पाहिजे, अरे चला आपण तारून नेलेलो आहे, तारून गेलो आपण सगळं. की असं नाही की ते गेले म्हणून आपण असंच बसून राहायचं. आणि मेन म्हणजे मुख्य म्हणजे तुम्ही सतत रडत बसू नका त्याच आठवणी काढत. जे झालं ते झालं, आता पुढे काय करायचं आपल्याला, पुढची आपली मार्गक्रमणा कशी असेल ह्याच्याकडे आपण फोकस केला ना. दुःख तर आहेच, ती व्यक्ती तर येणार नाही, पण जे आहे कच्चे बच्चे आहेत त्यांना आपल्याला घडवायचं आहे. आणि महिलांमध्ये देवाने एक शक्ती दिलेली आहे. आपण नुसतं बोलतो प्रत्येकाने आपापली शक्ती ओळखून घ्या. पण तरी पण काही अशा असतात की सगळं असून पण रडत बसणार, असे पण असतात. तर ते मला नाही. म्हणून मी माझ्या शिक्षणामध्ये मला असं वाटतं की प्रत्येक मुलीने, मला मुलींना साक्षर करण्यामध्ये मला जास्त एक आवड वाटते की तुम्ही काहीतरी करा. बरोबर.
माझ्या नात्यातले पण आहेत ना, जे घरी असे बसलेले असतात ना, त्यांना मी सांगू इच्छिते की तुम्ही घरी नका बसू. आजकाल करण्यासारखं भरपूर काय आहे. तुम्ही करा. एक स्वतः 10-15 हजाराचं जरी इन्कम तुम्ही स्वतःसाठी करत असाल. ऍक्च्युली सगळं पैसा म्हणजे सर्व नाहीये. स्वतःची काहीतरी तुम्ही ओळख निर्माण करा. काहीतरी आयुष्यामध्ये आपण करतोय समाधान जे असतं ना, ते पैशामध्ये नाही. हां. तर त्यामुळे म्हणजे एक माझं स्वप्न असं वाटतं की प्रत्येकाने करायला पाहिजे. माझ्या मुलीला मी घडवलं आणि आई वडिलांना पण मी एक सांगू इच्छिते की मुलं जर तुम्हाला बोलत असेल ना हे करायचंय, तर त्यांना दुर्लक्ष करू नका तुम्ही. कुठल्याही क्षेत्रामध्ये त्यांना आवडीच्या क्षेत्रामध्ये. तर मुलांच्या यशाकडे बघून तुम्हाला काय भावना येते मनात? जिंकले. खरंच. आणि 5 वर्षांनी स्वतःला कुठे पाहू इच्छिता तुम्ही किंवा तुमची इन्स्टिट्यूट? माझ्या इन्स्टिट्यूटला तर मला मोठं करायचंच आहे. सोबत माझ्या मुलाच्या स्टुडिओलाही मला मोठं करायचं आहे. त्याच्यासाठी आम्ही मेकअपमध्ये तर आहोतच आम्ही, पण आम्ही आता फॅशन इंडस्ट्रीमध्ये पण आम्ही पाऊल टाकलेलं आहे. कारण की दोन्ही बिझनेस एकमेकांशी संलग्न आहेत. हां. तर आम्ही एक आयफाची फ्रँचायझी पण घेतलेली आहे. त्याची पहिली महाराष्ट्रातली पहिली शाखा आमच्याकडे आलेली आहे. आम्ही त्याचे पण आयफाबद्दल थोडंसं फॅशन एक ब्रँड आहे आयफा. हा दिल्लीमध्ये वगैरे आहे. माझ्या मुलाचं काम बघून ते आमच्याशी अप्रोच झाले गेल्या वर्षी आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही फ्रँचायझी घ्यायची. तर त्याची फ्रँचायझी आम्ही घेतलेली आहे. तर आता मुलगा जसं तिथे त्याचं सुरू झालं, त्याचे कंटिन्यू एकामागे एक त्याचे बॅचेसच सुरू आहेत. तर थोडासा त्याला म्हटलं त्याच्यातला वेळ काढून थोडा इकडे पण लक्ष दे. तर हे पण कोर्सेस आपल्याला वाढवायचे आहेत फॅशन डिझायनिंगचे. याला पण एक मोठं मार्केट आहे त्याच्यामध्ये. आणि काय बघा आता कसं आहे, आपण पण आता नाही म्हटलं तरी एक 50च्या पुढे 45च्या पुढे आहोत. अनेक महिला अशा असतात की ज्या 35-40 त्यांचं जे पहिला राहिलेलं स्वप्न आहे ना, ते त्यांना पूर्ण करावं असं वाटतं. कारण की मुलं मोठी होतात. मग त्या माध्यमातून आम्ही त्यांना, माझ्याकडे आजही पॅरामेडिकलला कितीतरी महिला विचारतात, मॅडम मुझे ना तभी नर्स बनने का था, मैं अभी कर सकती हूँ क्या? मी त्यांना सांगते हां तुम्ही करू शकता, का नाही करू शकत तुम्ही? गॅप पडलेला असतो तरी पण ठीक आहे ना तुमची. तसंच ह्या क्षेत्रामध्ये फॅशन डिझायनिंगमध्ये पण अनेक महिला घरात असतात, त्यांना छोटं मोठं टेलरिंग करत असतात त्या. तर त्यांना आपण फॅशन डिझायनिंगचे 3 महिन्याचे 6 महिन्याचे 1 वर्षाचे कोर्स देऊन आपण त्यांना एक चांगलं करिअरची संधी देऊ शकतो. कारण कुठलीही कला हे करताना तुम्हाला वयाचं बंधन नसतं. बरोबर. कारण काय होतं ना, मोस्टली जोपर्यंत एखादी स्त्री 40ची येते तोपर्यंत तिच्या अंगावर खूप म्हणजे सांसारिक जबाबदारी असतात, मुलांची जबाबदारी असतात, घरातले इतरही असतात. पण 40 नंतर काय होतं, मुलं जशी मोठी झालेली असतात तर आपण फ्री होत जातो आणि नंतर स्वतःला एकाएकी वाटायला लागतं की आपलं म्हणजे आपली गरज कोणाला नाही उरली आणि मुलं सपोर्ट करतात. वाटतं की तुमचे छंद तुम्ही जोपासावे. मुलं मदत करतात आई वडिलांना. आजकाल आपण बघितलंय ना, मुलं मदत करतात. मम्मी तू असं कर, मम्मी तू तसं कर, मम्मी तू हे शिक, मम्मी तू ते कर. असं माझ्या मुलांनीही मला खूप बदल केलेला आहे माझ्यामध्ये. आणि आजची तरुण पिढी खरंच खूप मदत करते. त्यांना आईचं वडिलांचं कुठे त्यांचं एकाकीपण आहे ते भरून काढायचं, ह्याच्यासाठी ते खरंच सपोर्ट करतात आणि सपोर्ट पण करतात. आता माझी मुलगी ती पण आता ती तिथे असते पण तिचं लक्ष सगळं असतं. तर ती तिथे आहे म्हणून आम्ही 2-3 वेळा मी तिथे जाऊ शकले. मी मागे बघितलं तुमचे पोस्ट वगैरे होते. छान, मस्त. अशा पद्धतीने असं शेवटी मी सांगू इच्छिते की झालं, आपण आपलं कर्तव्य अगदी छान रीतीने आपण पार पडलेलं आहे. प्रत्येकाने असंच पुढे जावं आयुष्यामध्ये. छान. तुमचा प्रवास ऐकून, जीवनगाथा, संघर्ष ऐकून दुसऱ्याही स्त्रिया मोटिवेट त्यांना होईल असं मला वाटतंय. आणि तुम्ही आलात, माझ्या स्टुडिओला भेट दिली, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. तुम्ही मला ही संधी दिली त्याबद्दल जया मॅडम खरंच तुमचे आभार. मला खरंच असं माझ्या मनात होतं की कोणीतरी माझ्याबद्दलचं असं विचारावं आणि आपण तर एकमेकांना सांगत असतो, पण असं आपली गाथा जी आहे ती अनेकांनी ऐकावी असं काहीतरी. आणि काल तुमचा फोन आला, मी ऑफिसमध्ये होते, मला तयारी करायलाही वेळ नाही मिळाला. जसं सुचलं तसं मी बोलत गेले. तयारी करून बोलण्यापेक्षा हे जे आपलं मनातून आतून येतं ना, हे आपण स्वतः अनुभवलेलं असतं ना, त्यामुळे खोटं जे असतं ना ते आपल्याला तयारी करावी लागते. हां, जे आहे ते आहे. खरंच धन्यवाद. स्टुडिओचा धन्यवाद. थँक्यू.